आज थाटामाटात महाराष्ट्राचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्रीपद रखडलं होतं, त्याचा निकाल आज आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, एकीकडे क्रिकेट जगत, बॉलिवूड यांची देखील वर्णी या शपथविधी सोहळ्याला लागणार आहे. कोणतेही 24 उमेदवार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळणार का हे आपल्याला आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. पण भाजपाचे ते कोणते नेते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर नंबर 1चे आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा सर्व महाराष्ट्रांनी पाहितला आहे. नंबर 2चे उमेदवार म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे, हे देखील आपल्याला शपथ घेताना पाहायला दिसते. चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरूडमध्ये चांगलंच त्यांचं मताधिक्य गाजवल्यामुळे त्यांना मोठं मंत्रिपद भेटण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव तर झालाच होता, पण त्यांना आत्ता मंत्रिपद भेटणार आणि ते कुठलं भेटणार याकडे सर्व बीड जिल्ह्याचं तर लक्षच असणार आणि मराठवाड्यामध्येही लक्ष असणार. तर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू आहेत. त्यांना देखील मंत्रिपद भेटण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांना यावेळेस मंत्रिपद भेटणार हे तर निश्चित. रवींद्र चव्हाण हे एक मराठा उमेदवार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना मोठं मंत्रिपद भेटण्याची शक्यता आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. अतुल सावे हे एक भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना देखील मोठे मंत्रिपद भेटण्याची दाट शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पहिले काही मंत्रिपद भूषवले आहे, पण आता त्यांना कुठलं मंत्रिपद भेटणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. नितेश राणे तेच आहे ज्यांनी हिंदुत्वाचा बाळासाहेब ठाकरेनंतर डंका गाजवला होता. नितेश राणे यांना भाजप कुठले मंत्रिपद देणार अजून निश्चित नाही, पण त्यांना मंत्रिपद भेटणार हे तर नक्कीच. गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांचं नाव हे चर्चेत असते. त्यांना देखील मोठं मंत्रिपद भेटण्याची शक्यता आहे. अतुल भातखळकर, मित्रांनो शिवेंद्रराजे हे एकमेव असे आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. गोपीचंद पडळकर, एक युवा धनगर नेता, यांना देखील आता मंत्रिपद भेटणार आहे. माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठं मंत्रिपद भेटण्याची शक्यता आहे आणि ते भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयकुमार रावल यांना देखील मंत्रिपद भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटाचे कोणते नेते आहेत ते आपण आता पाहू. अजित पवार गटामध्ये कोणकोणते नेते शपथ घेणार तर अजित पवार हे टॉपचे नेते असणार. धनंजय मुंडे पुन्हा एकदा शपथ घेणार. छगन भुजबळ यांना चांगलं टार्गेट केलं होतं. हसन मुश्रीफ यांना देखील मोठं मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या निकट जवळचे व्यक्ती म्हणजे दिलीप वळसे पाटील. आदिती तटकरे यांना देखील मंत्रिपद भेटण्याची शक्यता आहे. धर्मराव बाबा आश्रम हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवीन मंत्री आपल्याला पाहायला मिळतील. तर हे होते अजित पवार गटाचे 7 उमेदवार. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कोणते नेते शपथ घेणार त्याच्यावरती नजर टाकू. एकनाथ शिंदे हे तर टॉपचे नेते आणि त्यांचा हट्ट मुख्यमंत्रीपदासाठी होता, पण त्यांना मुख्यमंत्रीपद भेटले नाही. तर दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या एकदम जवळचे नेते मानले जातात. उदय सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शंभूराजे देसाई एकनाथ शिंदे यांचे देखील चांगले संबंध आणि जवळचे नेते आहेत. तर गुलाबराव
गुलाबराव पाटील पहिले देखील मंत्री होते आणि अजून एकदा त्यांना मंत्रिपद पुन्हा भेटणार अशी चर्चा वर्तवली जात आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये एकूण 5 उमेदवार हे शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हे होते 24 संभाव्य मंत्री आणि उमेदवार जे शपथ आपल्याला आज घेताना पाहायला मिळतील.